हाय, आय एम योगिता उतरे फ्रॉम ईशान क्लासेस. बघा, सायन्स सेकंड 13 मार्चच्या पेपरसाठी आपण एक व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यासाठी बघा, फर्स्ट चॅप्टरमध्ये हेरिडिटी अँड इव्हॅल्युशनमध्ये डेफिनेशन 2 मार्क्ससाठी हेरिडेटिव्ह म्युटेशन ट्रान्स्क्रिप्शन या येऊ शकतात. सायन्टिफिक रिझन 2 मार्क्ससाठी बघा, डग बिल्ड प्लॅटिफस इज अ कनेक्टिंग लिंक ह्याच्यामध्ये येऊ शकतं एकच. त्याच्यानंतर 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. बघा, ऑब्जेक्शन ऑफ प्रेझड अगेन्स्ट टू द डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन और एक्सप्लेन द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑफ डार्विन्स थेरी 2 मार्कासाठी येऊ शकतो. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ ॲनोमॉटिकल इव्हिडन्सेस इन इव्हॅल्युशन हा येऊ शकतो 2 मार्कासाठी. डिफाईन वेस्टिजिकल ऑर्गन्स, राईट द नेम ऑफ 2 वेस्टिजिकल ऑर्गन इन ह्युमन बॉडी हा 2 मार्क्ससाठी येऊ शकतो. कन्सेप्ट ऑफ कनेक्टिंग लिंक हे याच्यामध्ये येणारे प्रश्न, एवढे तरी प्रश्न मला दिसतात. त्याच्यामध्ये बघा, डेफिनेशन आहेत, सायन्टिफिक रिझन आहे, बाकीचे प्रश्न 2-2 मार्कासाठी सुद्धा विचारले जाऊ शकतात. बघा, नॅचरल सिलेक्शन थेरी, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस इन इव्हॅल्युशन अँड वेस्टिजिकल ऑर्गन्स आणि कन्सेप्ट ऑफ कनेक्टिंग लिंक अशा प्रकारे हे पहिल्या धड्यावरचे आपल्याला प्रश्न दिसतात. त्याच्यानंतर पहिल्या धड्यावरचं आपण ह्याच्यामध्ये हे बघू शकतो. आता बघा, डेफिनेशन याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण काय म्हटलेलं होतं, रेज्ड अगेन्स्ट, ओके, लँडमार्क. हां, याच्यामध्ये बघा, हे पण आकृत्यावरचे प्रश्न. याच्यामध्ये बघा, हा प्रश्न येऊ शकतो. तर असा तुम्हाला रीड द हे बघा, रीड द पॅरेग्राफ अँड बघा, असा प्रश्न, रीड द पॅरेग्राफ अँड ॲन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. RNA DNA वरचा पॅसेज येऊ शकतो. अशा प्रकारे ह्याच्यावरचे प्रश्न तुम्ही बघून घेऊ शकता. पॅसेज वाचून पॅसेजवरचे प्रश्न येऊ शकतात. आता त्याच्यानंतर आता इथं बघा, कंप्लीट द फॉलोइंग डायग्रॅम्स अशा प्रकारे कंप्लीट द फॉलोइंग डायग्रॅम्सला प्रश्न 2 मार्कासाठी येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, आता हा एक आहे प्रश्न, हे अशा प्रकारे कंप्लीट द फॉलोइंग डायग्रॅम्स अशा प्रकारे हे प्रश्न येऊ शकतात. डिफाईन इव्हिडन्सेस ऑफ इव्हॅल्युशन शोन बाय ॲरो इन द गिवन फिगर असं याचं ॲन्सर, याचं डेफिनेशन. परत ही प्रश्न येऊ शकतो, राईट द नेम ऑफ इंडिकेटेड पार्ट इन द डायग्रॅम ह्युमन जॉ. तर अशा प्रकारे प्रश्न एकदा बघून घ्या. ओके, त्याच्यानंतर बघा, हा झाला फर्स्ट सेक्शन, फर्स्ट धड्यावरचं झालेला आहे. आता सेकंड धड्यासाठी आपण काय काढलेलं आहे बघा, तर सेकंड धड्यामध्ये 2 मार्क्ससाठी बघा प्रश्न आहे. चॅप्टर नंबर 2, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, पार्ट फर्स्ट, डिस्टिंग्विश बिटवीन एरोबिक रेस्पिरेशन अँड ॲनोबेरिक रेस्पिरेशन, मायटोसिस अँड मेयोसिस. सायन्टिफिक रिझन बघा, ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज, समटाइम्स हायर प्लांट्स अँड ॲनिमल्स टू परफॉर्म ॲनोबेरिक रेस्पिरेशन. Cell division is one of the important properties of cells and organism. Water is an essential nutrient. त्याच्यानंतर हे झाले 2 मार्काचे. खालचा पण एक प्रश्न आहे, व्हॉट आर विटॅमिन्स टाईप्स आणि ग्रुप्स. 2 ग्रुप्स याचे विटॅमिन्सचे आणि टाईप्स याचे लिहायचे आहे. सोर्सेस ऑफ लिपिड्स अशा प्रकारे चॅप्टर नंबर 2वरचे प्रश्न तुम्ही बघू शकता. 2-2 मार्क. सायन्टिफिक रिझन आणि विटॅमिन्स टाईप्स, ग्रुप्स, सोर्सेस ऑफ लिपिड्स आणि याचं डिस्टिंग्विश बिटवीन अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये प्रश्न हे येऊ शकतात बघा, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्यामध्ये तुम्हाला आणि हे विचारलं जाऊ शकतं. आकृत्यामध्ये बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये हे बघा, ह्याच्यामध्ये ड्रॉ अ नीट लेबल डायग्रॅम ऑफ द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम अँड लेबल द पार्ट्स अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर ड्रॉ नीट लेबल डायग्रॅम ऑफ मायटोकॉन्ड्रिया अँड ट्राय कार्बोझोलिक ॲसिड सायकल 2 मार्क्ससाठी विचारू शकतात. बघा, हे प्रश्न आकृतीचे, हे प्रश्न परत एकदा बघून घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे, किंवा अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला इथं विचारले. स्टेट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेज ऑफ सेल डिव्हिजन शोन इन द फिगर आणि अशा प्रकारे लेबल द डायग्रॅम बिलो विच पेज ऑफ सेल सीन इन डायग्रॅम गिवन बिलो. त्यानंतर अशा लेबल द डायग्रॅम अशा प्रकारे ह्याला लेबलिंग करायला येऊ शकतं. त्याच्यानंतर बघा, आता कंप्लीट द फॉलोइंग चार्ट अशा प्रकारे फॉलोइंग चार्ट्स तुम्हाला दोन्ही कंप्लीट करायला येऊ शकतात. हे झालं 2 नंबरच्या धड्याचं. बघू शकता तुम्ही एकदा कंप्लीट फॉलोइंग चार्ट. आता 3rd नंबर चॅप्टरवरचं आता काय काय विचारलं जाते बघा, प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, राईट द फंक्शन्स ऑफ द फॉलोइंग ऑर्गन्स. दिसते का बघा क्लिअर. राईट द फंक्शन्स ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम.
बघा आता ह्याच्यामध्ये हे दिसतंय बघा, स्पॉर्नेजियम, टेस्टिस, ओव्हरी, कोरोला, कॅलेक्स आणि व्हॅजिना ह्याच्यामध्ये हे दिसू शकतात. आणि त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन 2 मार्क्ससाठी बघा, असेक्च्युअल अँड सेक्च्युअल रिप्रोडक्शन डिस्टिंक्शन. सायन्टिफिक रिझन 2 मार्क्ससाठी. फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्च्युअल रिप्रोडक्शन इन प्लांट. इंडियन्स शुड फॉलो फॅमिली प्लॅनिंग फॉर कंट्रोलिंग द पोल्युशन पॉप्युलेशन पोल्युशन अँड पॉप्युलेशन. 5 मार्क्स बघा, विथ द हेल्प ऑफ नीट लेबल्ड डायग्रॅम एक्सप्लेन एनी 3 फंक्शन्स ऑफ पार्ट्स ऑफ फ्लॉवर. आणि दुसरा प्रश्न, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ IVF. एकदा हे प्रश्न बघून घ्या 3 नंबरच्या धड्याचे. हे विचारले प्रश्न जाऊ शकतात. त्याच्यामध्ये 3 नंबरच्या धड्यावरचं बघा, लाईफ प्रोसेस पार्ट 2 लाईफ प्रोसेस पार्ट 2 त्याच्यामध्ये हे बघा, एक्सप्लेन द एक्झाम्पल्स टाईप्स ऑफ ह्याच्यामध्ये हे येऊ शकतो. एकच मिनिट. सेक्च्युअल रिप्रोडक्शन, असेक्च्युअल रिप्रोडक्शन, शॉर्ट नोट्स ऑन. हां, आता ह्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल हे तुम्हाला येऊ शकतं. मेन्स्ट्रुअल सायकल अशा प्रकारे ह्याचे पार्ट भरायचे येऊ शकतात त्याच्यामध्ये, कुठले तरी फिलिंग वगैरे. त्याच्यानंतर ह्या डायग्रॅम येऊ शकता, मेल रिप्रोडक्टिव्ह आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह. हे एकदा तुम्ही बघून घ्या, मेल रिप्रोडक्टिव्ह, फिमेल रिप्रोडक्टिव्ह, मेन्स्ट्रुअल सायकल हे सुद्धा येऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये अशा प्रकारे हा धडा झालेला आहे. आता 4 नंबरचा धडा बघा. 4 नंबरचा धडा बघा. 4 नंबर, कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. 2 मार्क्स क्वेश्चन. ह्युमन हॅव अ क्रुसिकल रोल इन मेंटेनिंग एन्व्हायरमेंटल बॅलन्स, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, टाईप्स ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड एक्झाम्पल. हा 3 मार्क्ससाठी येऊ शकतो. वरचे 2 मार्क्ससाठी. आता 3 मार्क्ससाठी राईट फॅक्टर्स ॲफेक्टिंग इन्व्हायरमेंट अशा प्रकारे हे येऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट मॅनेजमेंटमध्ये फक्त बघा, व्हॉट इज मीन बाय इन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट इज मीन बाय इन्व्हायरमेंट, व्हॉट इज द फॅक्टर्स ॲफेक्टिंग इन्व्हायरमेंट हे येऊ शकतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला हाऊ द बायोडायव्हर्सिटी कॅन बी ऑब्झर्वड, कॅन बी कन्झर्वड, हाऊ द बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्वड हा येऊ शकतो. हॉट डू वी लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ जादव मोलाई पायंग, मार्च 2022. हा 6वीला जादव मोलाई पायंगचा धडा इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यावरचं तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन येऊ शकतं. सायन्टिफिक रिझन तुम्हाला मी यातले सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये आता बघा, ऑब्झर्व द क्वेश्चन्स बिलो ऑन द डायग्रॅम. आता ह्याच्यामध्ये ह्या प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. अन्नसाखळी दिलू शकतो, प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर अशा प्रकारे येऊ शकतं. व्हॉट आर द मिनिंग्स ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल्स, राईट युअर रोल अकॉर्डिंगली अशा प्रकारे हे येऊ शकतं. त्याच्यानंतर हे बघा, हे सिम्बॉल्स तुम्हाला येऊ शकतात. बघून घ्या ह्या सिम्बॉलचं मिनिंग. परत हे बघ, अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे सिम्बॉल्स येऊ शकतात. WWF किंवा हे अशा प्रकारे सिम्बॉल्स येऊ शकतात. आता अशा प्रकारे एनर्जी 6वा धडा, चॅप्टर नंबर 6, टुवर्ड्स क्लीन एनर्जी. 2 मार्क्स. सायंटिफिक रिझन, द कन्स्ट्रक्शन ऑफ टर्बाइन इज डिफरंट फॉर डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर प्लांट्स. इट इज ॲब्सोल्युटली सायंटिफिक रिझनेबल नेसेसरी टू कंट्रोल द फिशन रिॲक्शन इन ह्युमन न्यूक्लियस पॉवर प्लांट. पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज इको फ्रेंडली. सायंटिफिक रिझन 3 दिलेले आहेत, बघून घ्या तुम्ही या धड्यावरची. टुवर्ड्स क्लीन एनर्जी, द कन्स्ट्रक्शन ऑफ टर्बाइन हे एक, इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी इन पॉवर जनरेशन प्लांट ही दिलेली आहेत. आता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा, हा धडा चॅप्टर फार सोपा आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं, एक्सप्लेन द टर्म थर्मल पॉवर प्लांट अँड थर्मल पॉवर प्लांट. एक्सप्लेन द टर्म थर्मल पॉवर प्लांट. एक्सप्लेन द टर्म थर्मल पॉवर प्लांट विचारू शकते. न्यूक्लिअर पॉवर प्लांट हे ह्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला हॉट रेफरन्सेस, कम्प्लीट द फॉलोइंग, रीड द क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. 100% पॅसेज येऊन जाणार आहे.
कुठल्या तरी धड्यावरचा एक पॅसेज येणारच आहे. डायग्राम बेस्ड क्वेश्चन्समध्ये बघा हे बघून घेऊ शकता तुम्ही. डायग्राम बेस्ड क्वेश्चनमध्ये हे बघू शकता तुम्ही. डायग्राम बेस्ड क्वेश्चनमध्ये हे प्रश्न बघू शकता. आन्सर द फॉलोइंग. त्याच्यानंतर हे प्रश्न बघा डायग्राम बेस्ड क्वेश्चनमध्ये सोलर इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन अशा प्रकारे पार्ट्सना नावं द्यायला येऊ शकतात. बघा ह्याच्यामध्ये हे तुमचं आहे बघा. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे हे ह्याचं येऊ शकतं. त्यानंतर हा प्रश्न बघा ॲक्टिव्हिटी फॉलोइंग पझल येऊ शकतं. हे पझल एक 100% तुम्ही खात्रीने बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर कंप्लीट द गिवन फ्लो चार्ट अशा प्रकारे फ्लो चार्टसुद्धा येऊ शकतो. त्याच्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन 6व्या धड्यामध्ये बघा डिस्टिंग्विश बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स, बटरफ्लाय अँड बॅट, ॲव्स अँड मॅमेलिया. सेन्सिटिव्ह रिजन आवर बॉडी गेट्स इरिटेड व्हेन इट केम्स इन कॉन्टॅक्ट विथ जेली फिश. त्याच्यानंतर जेली फिश आणि कॉक्रोच बिलॉंग्स टू फायलम आर्थ्रोपोडा. कॅरेक्टरिस्टिक्स 2-2 मार्कासाठी. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास रेप्टेलिया, बेनिफिट्स ऑफ क्लासिफिकेशन अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲम्फिबिया. त्याच्यावरचे प्रश्न बघून घ्या. ॲम्फिबिया, रेप्टाईल्स, बेनिफिट्स ऑफ क्लासिफिकेशन, 2 सेन्सिटिव्ह रिजन आणि याच्यामध्ये तुम्ही डिस्टिंग्विशला हे 3 दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला एखादी आकृती दिली जाईल. आकृतीवरून तो फायलम कोणता आहे असं विचारलं जाऊ शकतं. बघा अशा प्रकारे तुम्हाला क्लासिफिकेशन हे प्रश्न तुम्ही बघून घेऊ शकता. त्याचं किंगडम डिव्हिजन फायलम विचारला जाईल. तर अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. हे बघा हे अशा प्रकारे प्रश्न. लेबल द फॉलोइंग ॲनिमल्स. त्याच्यानंतर हे तुमचं ऑब्झर्व द गिवन ॲनिमल अँड इट एक्सप्लेन फॉर गिवन डिफरंट टाईप्स ऑफ सिमेट्री हा प्रश्न येऊ शकतो. आयडेंटिफाय द असं एक चित्र दिलं जर त्याच्याद्वारे कॅरेक्टरिस्टिक विचारली जाऊ शकतात. आता ह्याच्या प्रकारे बघा हा प्रश्न विचारले बघा. द गिवन ॲनिमल इज ऑक्टोपस. इट बिलॉंग्स फायलम मोलुस्का. PI. तर अशा प्रकारे कॉक्रोच फायलम कोणता अशा प्रकारे हा प्रश्न 100% येऊ शकतो. त्याच्यानंतर हा लेबल द फॉलोइंग डायग्रॅम अशा प्रकारे हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता 7 नंबरचा चॅप्टर आहे बघा. 7 नंबरचा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. गिव सायंटिफिक रिझन. मायक्रोबायल एन्झाइम्स आर युज्ड इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट इन केमिकल इंडस्ट्री. हा 2 मार्कासाठी सायंटिफिक एक आहे. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ मिक्सिंग इथेनॉल्स विथ पेट्रोल अँड डिझेल. विच प्रिकॉशन आर नेसेसरी फॉर प्रॉपर डिकम्पोजिशन ऑफ डोमेस्टिक वेस्ट. बघा एवढेच प्रश्न आहे. एक सायंटिफिक रिझन आणि हे 3 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये बघा धडा सोपा मायक्रोबायोलॉजी. ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कंप्लीट द चार्ट्स सोर्सेस मायक्रोब ह्याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा हे अशा प्रकारे कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्च्युअल पिक्चर किंवा अशा प्रकारे तुम्हाला पॅसेज येऊ शकतो. बॅक्टेरिया लाईक सोनोमिडा. त्याच्यानंतर डायग्राम बेस्ड क्वेश्चन अशा प्रकारे ह्याच्यामधले क्वेश्चन येऊ शकता. पूर्ण डायग्राम बेस्ड क्वेश्चन. आता 8वा जो धडा आहे तो 8वा धडा आहे चॅप्टर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी अँड एक्सप्लेन 2 कमर्शियल ॲप्लिकेशन फॉर 2 मार्क्स. बायोटेक्नॉलॉजी प्रोफेशनल युजेस 3 मार्क्स. इम्पॉर्टन्स ऑफ मेडिसिनल प्लांट्स 3 मार्क्स. हा धडा सोपा आहे सेल बायोलॉजी. त्याच्यामध्ये हे सुद्धा येऊ शकते बघा. ही आकृती टिश्यू कल्चरची आकृती बघून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर बघा ह्युमन हेल्थ क्लोरिंग अँड ट्रीटमेंट हे आहे. हे बघा हे आता अशा प्रकारे एक्झाम्पल्स आहे. अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. प्रश्न बघू शकता. अशा प्रकारे हे प्रश्न बघू
शकता. झालेला 9वा धडा सोशल हेल्थ. व्हॉट विल यू डू? हाय 2 मार्क्स. यू आर स्पेंडिंग मोर टाईम इन इंटरनेट, मोबाईल अँड फोन एटसेट्रा. युअर सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेटिव्ह. शी रेफर्स टू रिमेन अलोन. यू हॅव टू यूज फ्री स्पेसेस अराउंड युअर ह्युमन फॉर गुड पर्पज. युअर ब्रदर आलो देतो 2 मिनटं झाले. स्टडिंग इन हा रे देतो की 12वी हॅज डेव्हलप्ड चॅप्टर 9 मधलं बघा सोशल हेल्थ. व्हॉट विल यू डू? व्हाय 2 मार्क्ससाठी. यू आर स्पेंडिंग मोर टाईम इन इंटरनेट, मोबाईल गेम्स, फोन एटसेट्रा. युअर सिस्टर हॅज बिकम इनकम्युनिकेटिव्ह. शी रेफर्स टू रिमेन अलोन. यू हॅव टू यूज फ्री स्पेस अराउंड युअर हार्मोन फॉर गुड पर्पज. युअर ब्रदर स्टडिंग इन XII मीन्स 12 हॅज डेव्हलप्ड द स्ट्रेस. हे व्हॉट विल यू डू? तुम्ही काय करू शकाल या सिच्युएशनमध्ये? हे 4 प्रश्न व्यवस्थित म्हणजे कम्युनिकेट झाले पाहिजे तुमच्यामध्ये. गिव्ह सायंटिफिक रिझन 2 मार्क्ससाठी. गर्ल्स आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ स्ट्रेसेस ड्यू टू द जेंडर इनइक्वॅलिटी अँड टोबॅको चुईंग इज इंजुरियस टू हेल्थ. अशा प्रकारे प्रश्न बघून घेऊ शकता. ओके, अशा प्रकारे प्रश्न. आता ह्याच्यावर आणखी तुम्हाला याच्यामध्ये बघा 6 फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ 3 मार्कासाठी. व्हॉट आर द व्हेरियस वेज टू मिनिमाइज मेंटल स्ट्रेस. आणि 6 फॅक्टर अफेक्टिंग सोशल हेल्थ हे 2 प्रश्न इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरचे बघा. आणि ह्याच्यावर आपण सोशल हेल्थमध्ये सायबर क्राईम्स. आता ह्याच्यामध्ये सोशल हेल्थ ह्याच्यामध्ये हा प्रश्न बघा. हा प्रश्न आलेला होता बोर्डाला, त्या पद्धतीने परत बघून घ्या. परत हा एक प्रश्न ॲडिक्शन कंटिन्युअस कन्झम्पशन अल्कोहोल अँड टोबॅको मटेरियल ॲडिक्शन. त्याच्यानंतर how the tobacco products are harming the social health. Addiction factors and social mental state, incurable diseases. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन्स. त्याच्यानंतर हे बघा येऊ शकतं आयडेंटिफाय द पिक्चर्स अँड नेम इट आन्सर्स. इथं हे येऊ शकतं एज्युकेशन, सोशल, वॉटर, रेसिडेंटल एरियाज, गार्डन्स, टॉयलेट्स, फायनान्शियल स्पेसेस. अशा प्रकारे हे येऊ शकतं. आता लास्ट चॅप्टर आहे बघा 10वा डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर सायंटिफिक रिझन फॉर 2 मार्क्स. फर्स्ट, इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट मेक्स अस वेल प्रिपेअर्ड फॉर फ्युचर. मॉक ड्रिल इज युजफुल. ही 2 कारणं दिसतात. तर 3 मार्कासाठी बघा. व्हॉट इज मेंट बाय डिझास्टर? राईट एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ इच नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर. विच आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. तर अशा प्रकारे हे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात मध्ये. आणि बघा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आणि काय येऊ शकतं स्कूल मॅनेजमेंट. ह्याच्यामध्ये बघा स्कूल मॅनेजमेंट कशा प्रकारे पाहिजे हे येऊ शकतं. त्याच्यानंतर हे बघा इन्व्हायरमेंटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. त्याच्यानंतर पॉलिटिकल, मेडिकल, इकॉनॉमिक. 5 मार्क्ससाठी हा व्हॉट इज मीन बाय डिझास्टर मॅनेजमेंट. व्हॉलंटियर्स इन टू प्री डिझास्टर मॅनेजमेंट एरियाज. क्विक एस्टॅब्लिशमेंट ऑफ हेल्थ सेंटर. पार्टिसिपेशन परफेक्टली लोकल पीपल सेव्ड फ्रॉम द डिझास्टर अँड अरेंज द हेल्प ऑफ विक्टिम्स. येऊ शकतं नेसेसरी मटेरियल इन फर्स्ट एड बॉक्स. राईट शॉर्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी हे येऊ शकतं. त्याच्यानंतर सम सिम्बॉल्स तुम्हाला विचारले जाऊ शकता. इग्नॉर्ड हे सिम्बॉल्स सगळे करून घेऊ शकता. याच्याविषयी माहिती तुम्ही 2-2 ओळीमध्ये वाचू शकता. त्याच्यानंतर हा प्रश्न एक आहे बघा. हा प्रश्न आहे अशा प्रकारे हा प्रश्नसुद्धा पडून पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट डिझास्टर. त्याच्यामध्ये हे चित्रांचं आहे प्रश्न. डिझास्टर, प्री डिझास्टर आणि पोस्ट डिझास्टर या चित्रांचं वर्गीकरण करायचं आहे. त्याच्यानंतर बघा गिवन पिक्चर
राईट एनी 2 इफेक्ट्स ऑफ द डिझॅस्टर. नंतर हा एक बघा नॅशनल डिझॅस्टर हा पॅसेज येऊ शकतो. आता बघा तुम्हाला हे येऊ शकतं नॅशनल डिझॅस्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट आयडेंटिफिकेशन ऑफ डिझॅस्टर प्रोन एरियाज. म्हणजे अशामध्ये तुम्हाला अथॉरिटी 3 मार्क्ससाठी हे येऊ शकतं. हे बघा विच डिझॅस्टर शोनंतर अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. नक्कीच आपल्या चॅनलमधील प्रश्न बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. आपल्या अनेक मित्रांना हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ओके. परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.